तिथं सांगितलं गेलं की त्या दिवशी दुसऱ्या पक्षाची सभा आहे आणि त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम सभा न घेता फक्त कोपरा सभा या पद्धतीचा इथं घ्यावा लागलाय। पण मला आज अभिमान वाटतंय राजू पाटील साहेब तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि तुमचं की सभेला तिथं जेवढी गर्दी जमलेली नाही त्याच्यापेक्षा जास्त गर्दी इथं कोपरा सभेला आमच्या इथे गर्दी। महाराज मी एकटा लढा लागलो, एकीकडे दोन मोठमोठे बलदंड पक्ष आहेत। शिवाजी महाराज ज्यावेळेला लढत होते त्यावेळेला मला असं लक्षात त्यांचा इतिहास वाचताना आज माझ्या अंगावर काटे येतात की त्यावेळेला काय घडलं असेल। एका बाजूला मुघल आणि एका बाजूला तिथं आदिलशाही ज्यावेळेला होती त्यावेळेला दोन्ही बाजूला एका बाजूला पोर्तुगीज, तिन्ही बाजूने ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होत होते त्यावेळेला त्या माणसानं त्या महामुनीनं स्वराज्य स्वतःचं उभा केलं आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही आज इथं लढतोय। दोन बाजूला दोन मोठे मोठे बलदंड पक्ष आहेत, सगळ्या कुठल्याही गोष्टीला कमी नाहीत, प्रत्येक गोष्टीमध्ये त्रास देत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये पायात पाय घालण्याचा प्रयत्न करतायत आणि तरी देखील आमची वाटचाल आज अविरतपणे सुरू आहे। आणि आज मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की या सर्वसामान्य जनतेच्या जीवावर, ज्यांच्या जीवावर मी माझ्या पत्नीची उमेदवारी इथं दिलेली आहे, ती खरोखर आज सार्थ ठरताना दिसत आहे। माझा संघर्ष मोठा आहे, तो तुम्हाला कधीतरी मी सांगेन, पण आज या संघर्षामध्ये तुम्ही इथं मला मदत करण्यासाठी आपला वेळात वेळ काढून उपक्रम करून इथं आलात, त्या खरोखरच खूप मला त्याचा अभिमान वाटतो।